आता तुरीचा सीझन संपलाय आणि आमच्या घराची आज तुरी करायला गेलते आणि आम्हाला काय तुरीची मळणी करायची मिशन भेटली नाही म्हणून आम्ही जी ज्वारी करायची मिशन असते ना त्यानंच करायचं ठरवलं आणि आमचा पचका झाला बघा. ते ज्वारीच्या चाळणीने करायला गेल्यावर ना असं फुटा लागलं तुरी म्हणून ते सगळे आता घरी आले रानात ना आणि एक जवळ 1.5 ते 2 किलो तुरी निघाली. आता आम्हाला दुसरी मिशन बघावी लागेल किंवा कोण हाय का बघायला लागेल जे अजून चालू आहे तुरीची. पण तुरीचा सीझन गेलाय खूप लेट झाले आणि आता बघू काय होतंय. ये तुम्ही एकात आणलेलं पाडे नाही पर्सन मी एकात आणलेले काल येलेले त्यांचं घरात जर्मनी ते आत आहे हा तिचं ऐकलं का त्याच्या ऐकली आता महिना 2 आता 5 टक्का तुम्ही वरण दूर घालतो त्याला वरण घालते कशा बाटली 5 जण बरोबर सगळं पुन्हा लई दम होते ते आमचं बघा 4 रोज ओरडायला आलं होतं आज बंद झालं बघा गै वडा ते गयन वाचून त्याचं बंद तुटलं आम्ही 3 महिना 10 दिवस पाजलं रोज 2-2 लिटर पाजलं ती आतच की पलीकडे बांधताय ती शेण मध्ये आत आहे बघ मोठी 3 महिना 10 दिवस सुटते आमचं काय झालं परेशान ते 2 पाड्या बघायसारखं एका गायला पाजत होता ती पण 3 महिना पुन्हा बंद झाले. आम्ही काय चेंडी ठेवायचं त्याला पाणी पाजून पुन्हा डबलं एवढं पोट सुटलं बघा त्याचं बसल्या उठायला येईना. आम्ही तुरीचं ना 2 टन भुसकाट आणले ना आणि ते जेव्हा आणलं ना तेव्हा असं ढीग घालून ठेवलेलं आणि आता ना जरा पाऊस यायचं वातावरण झाले म्हणून आम्ही काय ठरवलं असे ठिक्यात भरून ठेवायचं आणि आम्ही आता ना जवळ एक 10-12 पोती भरले ती आणि आता मी कातर दाबण आणि कात्या घ्यायला आली. इकडे बघा दाद्या अजून भरतोय. किती ठिकी झाली रे आता बघा मी गेल्यापासून दाद्याने 4 ठिकी भरली पण फास्ट करते काम. अशी ना आम्ही मागच्या वर्षीची ही मुरघासची ठिकी भरायला लागलोय आणि तिकडे बघा काय बोध पण भरले मस्त नाक पीक बांधून धुळा येते म्हणून दादाने काम सुरू केले. हा बघा हा तुरीचं भुसकाट आहे. धर की वो त्याच्यात दाबनात हे कात्या आणि आम्ही ना काल एवढी भरलेत आणि आज बघू आता किती होते भरायचं. आज ह्याच्या निम्म होईल वाटते कारण काल आम्ही खूप लवकर आलतो आणि आज जरा लेट झाले. आता आई पण आली मदत करायला. अशी ठिकी भरतोय आम्ही गोळीपेंडीचे असो सरकीचे असो. हे 4 बोध भरून ठेवलेत परवाच. जेवढं कुचल तेवढं आत जाते आणि एक पाठी वाटायची.